श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन पहा. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ ए फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता फ्लायओव्हर ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनसाठी 320 वर्कर्स आहेत. ओके, द नंबर ऑफ वर्कर्स 25%, म्हणजे प्रत्येक वर्षी 25%नं वर्करांची संख्या वाढली, राईट, वाढते. फाइंड द नंबर ऑफ, आणि आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर 2 वर्षानंतर नंबर ऑफ वर्कर्स किती असतील ते. ओके, आता बघूया. फर्स्ट आता आपल्याला काय प्रिन्सिपल लिहावं लागणार आहे. पी म्हणजे किती, 320 वर्कर्स झालं, राईट. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली, नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली हे किती आहेत, तर 320. ओके, नंतर आपल्याला रेट लिहायचा आहे. रेट किती आहे, तर 25% एव्हरी इयर. आर म्हणजे काय, आता रेट ऑफ वर्कर्स इन्क्रीज्ड हा किती आहे, तर 25%. ओके, आणि नंतर नंबर म्हणजे ड्युरेशन किती आहे, तर 2 years आहे, राईट. म्हणजेच काय, एन हे किती आहे, 2 आहे. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर अमाऊंट काढायचं आहे, राईट. 2 वर्षानंतर नंबर ऑफ वर्कर्स किती असतील ते काढायचं आहे. म्हणजेच अमाऊंट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 year, राईट. हे किती ते आपल्याला काढायचं आहे. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे अमाऊंटचा, राईट. त्याचा यूज करून काय आता आपण अमाऊंट काढायचं आहे. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, तर प्रिन्सिपल 1 + R/100 आणि रेज टू n. ओके, प्रिन्सिपल किती आता आपण केलेला आहे, 320, राईट. आणि 1 प्लस रेट किती आहे, तर 25. ओके, 25/100 आणि n किती आहे, तर 2. ओके, आणि आता बघा किती येते, 320. आणि इथं काय आपल्याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 100 × 1 म्हणजेच 100 होणार आहे, प्लस नंतर 25 × 1 म्हणजेच काय, 25 झालं. ओके, आणि खाली काय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं, पण इथं कोणताच नंबर नाही, म्हणजे काय 100 ॲज इट इज येणार आहे, ह्याचा स्क्वेअर. ओके, 320 आणि 100 + 25 म्हणजेच 125/100 आणि स्क्वेअर. ओके, 320 × आता हे आपण याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे काय 2 टाइम्स लिहू शकतो. 125/100 × 125/100. ओके, आता आपण हे न्यूमेरेटरला असतं, हे 2 हे आहेत 100 आहेत ते डिनॉमिनेटरला असतं, त्यामुळे हे 1 0 कट इथं केला की इथं 1 0 कट होणार आहे, राईट. हे न्यूमेरेटरचे नंबर्स आहेत ते आपण न्यूमेरेटरला लिहूया. 32 × 125 × 125 अपॉन आता काय 100 × 100. ओके, आता बघा कितीनं भाग आपण घालवू शकतो. इथं 100 आणि इथं 125 आलं आहे. 25 4 100 होतं आहे, राईट. आणि 25 5 125 होतं आहे, राईट. आणि स्टेप बाय स्टेप करत जाऊया. ओके, म्हणजे राहिलेले कोणते आहेत, 32 × 5 × 125 अपॉन 4 × 10. आता बघा 4 1 4, 4 8 32 होतं आहे, राईट. आणि 5 1 5, 5 2 10 होतं आहे. ओके, आता हे नंबर्स बघूया कोणते, 8 × 125 आणि अपॉन 2, राईट. आणि 2 1 2, 2 4 8.
आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच 4 × 125. आता बघूया ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 125 × 4. 5 4 = 20, राईट. 4 2 = 8 + 2 म्हणजेच किती 10 झालं. आणि 4 1 = 4 आणि 1 5 म्हणजेच किती आलं 500. ओके, म्हणजे आपल्याला अमाऊंट काढायला सांगितलं होतं ते किती आलेलं आहे 500. मग आपण ते कसं लिहायचं आहे, नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years is 500. ओके. Question number 2. A shepherd has 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years. If the increase in number of sheep is 8% every year. म्हणजे इथं सांगितलेलं आहे shepherd जवळ किती sheep आहे 200 sheeps आहेत आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे नंबर ऑफ sheeps. 3 वर्षानंतरचे नंबर ऑफ शीप्स म्हणजे शीपची संख्या किती आहे ती फाइंड करायची आहे. आणि आपल्याला इथं एक कंडिशन दिलेली आहे काय तर इन्क्रीज इन नंबर ऑफ शीप म्हणजे प्रत्येक वर्षी एव्हरी इयर 8% इन्क्रीज होत जाते शीपची संख्या, राईट. तर 3 वर्षानंतरची आपल्याला नंबर ऑफ शीप्स फाइंड करायचं आहे. ओके. आता फर्स्ट ह्यामध्ये प्रिन्सिपल रेट काय आहेत ते बघूया. प्रिन्सिपल म्हणजे आता बघा हे 200. P = काय येणार आहे नंबर ऑफ शीप्स. नंबर ऑफ शीप इनिशियली किती आहे तर 200, राईट. आणि नंतर R. आता रेट किती आपल्याला सांगितलेला आहे 8% एव्हरी इयर. रेट ऑफ इन्क्रीज इन शीप किती तर 8% एव्हरी इयर. ओके. नंतर एन किती आहे म्हणजे ड्युरेशन कालावधी 3 years आहे, राईट. 3 years. ओके. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर नंबर ऑफ शीप्स अमाऊंट म्हणजेच काय नंबर ऑफ शीप आफ्टर 3 years. ओके. आता आपल्याला अमाऊंट काढण्याचा फॉर्म्युला माहित आहे काय आहे A = P 1 + R/100 raised to n. ओके. आता ह्या व्हॅल्यू आहेत त्यामध्ये आपण भरूया. प्रिन्सिपल आहे 200, राईट. 200 1 प्लस रेट किती 8 आहे, ओके, अपॉन 100 आणि n आहे 3 = 200, राईट. आता ह्याचं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 100 इंटू 1 म्हणजेच काय 100 झालं. प्लसची साईन असल्यामुळे प्लस आणि 8 × 1 म्हणजेच 8 आणि 100/100 ह्याचं काय क्यूब. ओके. = 200. 100 + 8 म्हणजेच काय 108/100 ह्याचं काय क्यूब. ओके. 200. आता हे बघितलं तर तुम्ही आपण हे 3 टाइम्स लिहू शकतो का तर ह्याचं क्यूब आहे म्हणून. 108/100 × 108/100 × 108/100. ओके. आता हे न्यूमेरेटरला नंबर आहेत, हे डिनॉमिनेटरला आहेत. हे आपण 2 0 कट केले की खालचे हे 2 0 कट करायचे आहेत. ओके. आणि वर जे नंबर न्यूमेरेटरचे आहेत ते न्यूमेरेटरला आपण लिहून घेऊया. 2 × 108 × 108 × 108/100 × 100. ओके. आता स्टेप बाय स्टेप करत जाऊया. फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके. म्हणजे बघा आता 2 8 = 16. इथं 0 आहे 16 येणार आहे त्यामुळे 2 1 = 2 × 108 × 108. ओके.
आता ह्याचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 होणार आहे. 0 बघा किती येतात 1 2 3 4 1 2 3 4 राईट. आता आपण काय करूया ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके फर्स्ट मी ह्या दोन्हींचं करते. आता इथं साईडला करते. बघा आता काय होते 216 × 108. ओके 8 6 48 8 1 8 आणि 4 काय 12 8 2 16 16 + 1 17. आता 0. आता ह्या 0 म्हणजे कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं की 0च येणार आहे. त्यामुळे इथं काय आता 0च येणार आहे. नेक्स्ट नंबर 1 आहे त्याआधी आपल्याला इथं 2 0 घ्यायचे. 1 6 6 आता हेच नंबर येणार आहे ती 1 आणि 2. ओके ह्याचं काय ॲडिशन करूया. 8 2 7 6 किती होत आहे तर 13. ओके 1 1 1 किती 3 झालं आणि 2. ओके आणि आता आपल्याला काय 2 3 3 2 8. आता इंटू हा नंबर करायचा आहे इंटू 108. ओके आता 8 8 किती 64 होतं आहे राईट. 8 2 16 आणि 16 + 6 तर 22 होतं आहे. ओके 8 3 24 24 + 2 26 होतं आहे राईट. आणि 8 3 24 24 + 2 26 झालं. ओके नंतर 8 2 16 16 + 2 18 राईट. आता हा नंबर घ्यायचा आहे 0 घेतलं. आता 0 मल्टिप्लाय केलं तर 0 0च येणार आहे राईट. आता हा नंबर घेण्यासाठी इथं 2 0 लिहून घेऊया. ओके आणि नंतर बघा आता हाच नंबर 1 मल्टिप्लाय करायचा आहे. हा नंबर येणार आहे 8 2 3 3 आणि 2. ओके आता आपण ह्याचं काय ॲडिशन करूया. 4 2 6 आणि 8 किती 14 होतं आहे राईट. 6 आणि 1 7 7 + 2 9 होते आणि 8 + 3 11 होते. ओके आणि 3 + 1 4 4 + 1 5 होते आणि इथं 2 होणार आहे राईट. म्हणजे इथं कोणता नंबर आहे या तिन्हीचा मल्टिप्लिकेशन केलेला तर 2 5 1 9 4 2 4 अपॉन काय 10,000 राईट 10,000. आता बघा हे जे फ्रॅक्शन आलेले आहे ते 1 वरती 4 0 आहेत राईट. आणि त्यावेळी आपल्याला इथं डेसिमल पॉईंट द्यायचा असतो. त्यावेळी आपण कसं द्यायचा असतो याआधी आपण बघितलेलं आहे की आपण लेफ्ट साईडनं म्हणजे 1 2 3 4 जेवढे 0 आहेत तेवढे लेफ्ट साईडनं नंबर मोजून असं इथं असा पॉईंट द्यायचा असतो राईट. आता ही नेक्स्ट स्टेपला आपल्याला हे करायचं आहे. ओके म्हणजेच आता किती येणार आहे बघा 251.9424. का तर इथं किती 0 आलेले आहेत 1 2 3 4. तेच जर आता इथं 5 0 असते तर 5 नंबर्स मोजून इथं आला असता पॉईंट राईट. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 251.9424. आणि तुम्ही बघितलं तर पॉईंट नंतर डेसिमल पॉईंट नंतर काय आलेलं आहे इथं 9 आलेलं आहे. त्यामुळे ह्याच्याऐवजी आपण काय 252 लिहू शकतो राईट. म्हणजे 252 ह्याचा आन्सर काय आलेला आहे 252. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं होतं बघा नंबर ऑफ sheep आफ्टर 3 years. नंबर ऑफ sheep आफ्टर 3 years किती आलेला आहे तर 252. ओके क्वेश्चन नंबर 3. In a forest there are 40,000 trees. Find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at the rate 5% per year. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे फॉरेस्टमध्ये 40,000 ट्री आहेत. ओके आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज
3 वर्षानंतरचा एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज फाइंड करायचा आहे. आणि जर काय असेल आता बघा, नंबर ऑफ म्हणजे ट्रीची संख्या इन्क्रीज होत असेल 5% पर इयर इन्क्रीज होत असेल तर आपल्याला हा नंबर एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज फाइंड करायचा आहे. ओके, आता बघा ह्यामध्ये प्रिन्सिपल काय येणार आहे, तर नंबर ऑफ ट्रीज किती आहेत 40,000. नंबर ऑफ ट्रीज 40,000. ओके, नंतर रेट किती दिलेला आहे आपल्याला 5%. रेट ऑफ इन्क्रीज इन ट्रीज किती आहे तर 5% आहे. राईट, आणि एन किती आहे तर 3 इयर्स. एन इज इक्वल टू 3 इयर्स. म्हणजे आपल्याला आता काय काढायचं आहे अमाऊंट, म्हणजेच काय तर एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. ओके, आता आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला माहीत आहे, तो आपण लिहूया. ए इज इक्वल टू काय आहे पी आणि 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. ओके, आता प्रिन्सिपल किती आहे इथं 40,000. राईट, 1 प्लस आर आहे 5. ओके, आणि बघा आता अपॉन 100 आणि एन आहे 3. 40,000 आणि इथं काय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 5 इंटू 1 प्लस 5च येणार आहे आणि अपॉन 100 ह्याचं काय क्यूब. ओके, 40,000 आणि 100 प्लस 5 105 अपॉन काय 100 आणि ह्याचं काय क्यूब. ओके, आता बघा काय होणार आहे, हे काय आपण 3 टाइम्स लिहू शकतो, ह्याचा क्यूब आहे त्यामुळं 3 टाइम्स हे लिहायचं आहे. 40,000 इंटू 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100. ओके, आता बघा हे न्यूमॅरेटरला नंबर असतात, हे डिनॉमिनेटरला असतात. इथं 4 झिरो कट केले की खालचे 4 झिरो कट करायचे. 1 2 3 4 1 2 3 4 4 झिरो कट केले मी. राहिलेले नंबर्स लिहून घेऊया. 4 इंटू 105 इंटू 105 इंटू 105 अपॉन काय 100. ओके, आता बघा कितीनं आपण भाग घालवू शकतोय. 5 न घालूया, इथं 0 आहे लास्टला, इथं 5 आहे, फर्स्ट 5 न घालूया. 5 2 ज 10 5 0 ज 0, इथंही 5 2 ज 10 5 1 ज 1. ओके, म्हणजे 4 इंटू 105 इंटू 105 इंटू 21 अपॉन काय 20. ओके, आणि इथं बघा आता 4 1 ज 4 4 5 ज 20 होत आहे. राईट, 4 1 ज 4 4 5 ज 20. मग आता किती राहत आहे बघा 105 इंटू 105 इंटू 21 अपॉन 5. आता आपण इथं 5 न डायरेक्ट भाग घालवू शकतो. राईट, बघा आता 5 1 ज 5 5 2 ज 10 आणि 5 1 ज 5. ओके, म्हणजे आता बघूया आता कोणते नंबर्स आले. आता बघा इथं 21 इंटू 21 इंटू 105 अपॉन नाही येत. राईट, इंटू आता आपल्याला ह्याचं काही मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. आता तुम्हाला 21चा स्क्वेअर माहीत असेल तर लगेचच आपण ह्याचं लिहू शकतो. राईट, नाहीतर आपल्याला काही मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 21चा स्क्वेअर आहे 441. ओके, 441. आता इंटू आपण 105 करूया. आता मी इथं काय साईडलाच करते. 441 इंटू 105 5 1 ज 5 5 4 ज 20 आणि 5 4 ज 20 प्लस 2 22.
ओके, आता 0 मल्टिप्लाय केल्यानंतर 0 येणार आहे. नंतर 1 घ्यायचं आहे, त्यासाठी आपण 2 0 द्यायचे. ती 1 × 1 1 4 आणि 4. ओके, याचं काय आता ॲडिशन करूया. 5 0 3 4 + 2 6 आणि 4. राईट, म्हणजे काय येते 4 6 3 0 5. ओके, म्हणजे काय आलं 46,305. आपल्याला काय विचारलं होतं, एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. देअरफॉर लिहून घेऊया आपण हे आता. एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years इज इक्वल टू किती आहे 46,305. राईट, हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4. द कॉस्ट प्राइस ऑफ ए मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ डेप्रिसिएशन इज 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years. आपल्याला इथं मशीनची कॉस्ट प्राइस दिलेली आहे 2,50,000. ओके, आणि रेट ऑफ डेप्रिसिएशन म्हणजे डिक्रीज होत जातोय 10% पर इयरला. राईट, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर आफ्टर 2 वर्षानंतरचा म्हणजे किती डिक्रीज होत जातोय मशीनची प्राइस ती फाइंड करायची आहे. ओके, आता फर्स्ट आता बघा इथं प्रिन्सिपल म्हणजे काय येणार आहे तर कॉस्ट प्राइस ऑफ ए मशीन 2,50,000. पी म्हणजेच प्रिन्सिपल कॉस्ट प्राइस ऑफ मशीन ही किती आलेली आहे 2,50,000. ओके, नंतर आर किती आहे तर 10%. आर रेट किती रेट ऑफ डेप्रिसिएशन हा आहे 10%. राईट, आणि नंतर 2 year म्हणजे एन किती आहे तर 2 years. एन इज इक्वल टू 2 years. राईट, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तर अमाऊंट काढायचं आहे. म्हणजेच बघा आता कॉस्ट प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years. ओके, म्हणजे 2 वर्षानंतर मशीनची कॉस्ट प्राइस काढायची आहे. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे अमाऊंटचा. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 + R अपॉन 100⁻n. राईट, इथं आता पी म्हणजे दिलेलं आहे 2,50,000. 2,50,000. ओके, 1 प्लस आणि आर किती आहे तर 10 आहे. पण तुम्ही बघितलं तर आतापर्यंत आपण इन्क्रीजेसचे म्हणजे एक्झाम्पल पाहिलं होतं, पण इथं डिक्रीज झालेला आहे रेट. त्यामुळं हा रेट आहे हा मायनसमध्ये येणार आहे. राईट, म्हणजेच -10 अपॉन 100⁻n म्हणजे किती आहे तर 2 आहे. ओके, आता नेक्स्ट बघा 2,50,000. आता ह्याचं हे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 100 × 100 आणि इथं प्लस मायनस होणार आहे -10 म्हणजेच किती येणार आहे तर 90 आणि हे साईन मायनसचं आहे असं राहणार आहे. मायनस अपॉन काय 100⁻². ओके, 2,50,000. आता हे स्क्वेअर आहे त्यामुळे ह्याचं काय डबल आपण म्हणजे डबल टाइम लिहू शकतो. -90 अपॉन 100 इंटू -90 अपॉन 100. ओके, आता हे न्यूमॅरेटरला नंबर आहेत, हे डिनॉमिनेटरला नंबर आहेत, त्यामुळे हे 0 आहेत हे यासोबत काही कट होतात. हे 2 झिरोचं कट केलं मी, इथं 2 0 कट केलेले आहेत, हे 2 0 कट केलं, इथंही 2 0 कट होणार आहेत. राईट, त्यामुळे हे राहिलेले नंबर्स आपण लिहून घेऊया. म्हणजे काय राहतात 25 इंटू -90. ओके, इंटू -90. राईट,
आता बघा आपण फर्स्ट ह्याचं आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. ओके, आणि साईन आहे ती मायनसची आहे अशी येणार आहे ॲज इट इज, प्लस मायनस मायनसच मल्टिप्लिकेशनमध्ये होतं. राईट. आता 25 इंटू 9 म्हणजेच 25 9 आपल्याला माहीत आहे 225 आहे आणि हा एक 0 द्यायचा आहे 225 आणि हा 0. ओके, इंटू 90 म्हणजेच आता हे -90. ओके, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय होतं तर प्लसचं साईन येतं. राईट. आता आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. आता बघा 25 इंटू, आता हे 0 आहे तो ते काय आपण आधीच इथं देऊन 2 0 आहे 2 0 द्यायचं आहे आणि राहिलेल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं इंटू 9. 9 5 45, 9 2 18, 18 प्लस 4 22 झालं. 9 2 18 प्लस 2 20 म्हणजे किती आलेलं आहे 2025. राईट. म्हणजे किती होत आहे तर बघा 2,02,500 रुपीज हे काय आलेलं आहे अमाऊंट. म्हणजे आपल्याला कॉस्ट प्राईस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स आलेली आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे तर डिक्रीज झालेलं म्हणजे 2 वर्षानंतर मशीनची कॉस्ट प्राईस डिक्रीज किती झालेली आहे ती काढायची आहे. राईट. म्हणजे बघा आता डिप्रिसिएशन in the price after 2 years. ओके, आणि फर्स्ट आपल्याला कॉस्ट प्राइस आहे त्यामधून हे मायनस केलं की ही किती डिक्रीज झालेली आहे ते निघणार आहे. राईट. म्हणजे प्रिन्सिपल मायनस अमाऊंट केलं की किती डिक्रीज झालेली आहे ती आपल्याला कॉस्ट प्राइस भेटणार आहे. ओके, प्रिन्सिपल किती आहे 2,50,000. ओके, 2,50,000 मायनस 2,02,500. ओके, आता ह्याचं मायनस केलं की किती येते बघा आता 0 0 5 आणि 7 4 म्हणजे 47,500. राईट रुपीज. म्हणजे कॉस्ट प्राइस ऑफ आफ्टर 2 इयर्स किती आलेली आहे डिक्रीज झालेली अमाऊंट 47,500. ओके, देअरफॉर बघा आता द डेप्रिसिएशन इन म्हणजे आपल्याला फर्स्ट बघा दिलेला आहे क्वेश्चनमध्ये हेच आपल्याला लिहायचं आहे इन द प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स. इन प्राइस of the machine after 2 years is किती आहे 47,500 रुपीज. ओके, हे काय कॉस्ट आलेली आहे डिक्रीज झालेली. क्वेश्चन नंबर 5. Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is rupees 4,036.80 at the rate of 16 PCPA. ओके, आपल्याला काय कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे तर अमाऊंट दिलेलं आहे. राईट. 2 वर्षानंतरचं अमाऊंट दिलेलं आहे 4,036.80 आणि प्रिन्सिपल ही आपल्याला काढायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय गिवन जे दिलेले आहे आपण ते फर्स्ट लिहून घेऊया. आता अमाऊंट दिलेलं आहे. राईट. अमाऊंट किती आहे तर 4,036.80 रुपीज आणि रेट दिलेला आहे 16. रेट 16 PCPA. ओके, आणि ड्युरेशन किती दिलेला आहे बघा तर 2 इयर्स. राईट. म्हणजेच काय एन दिलेला आहे 2 इयर्स. ओके, आता आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला माहीत आहे अमाऊंट इज इक्वल टू ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. राईट.
आणि अमाऊंट आपल्याला सांगितलेलं आहे, ह्या व्हॅल्यू आहे ते ह्यामध्ये काय पुट करून घेऊया आपण. म्हणजेच 4036.80 इज इक्वल टू प्रिन्सिपल आता आपल्याला इथं दिलेलं नाही, ते काय आपल्याला काढायचं आहे. पी नंतर 1 प्लस आर किती आहे 16 अपॉन 100 आणि एन आहे 2. राईट. आता काय आपण हे सॉल्व करून घेऊया. हे काय ॲज इट इज लिहायचं आहे. 0.80 इज इक्वल टू पी आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं किती 100 येणार आहे, प्लस इकडं इकडं डिनॉमिनेटरचं हे असतं म्हणजेच किती 16 अपॉन 100 ह्याचं काय स्क्वेअर. ओके. हे काय ॲज इट इज लिहून घेऊया. इज इक्वल टू पी आणि काय होणार आहे 116 अपॉन 100 ह्याचा काय स्क्वेअर. आता आपल्याला हे जे दिलेलं आहे हे आपल्याला काय आता 2 टाइम्स लिहायचं आहे. राईट. 0.80 इज इक्वल टू पी इंटू 116 अपॉन 100 इंटू 116 अपॉन 100. ओके. आणि आता बघा तुम्ही हे प्रिन्सिपल आपल्याला काय काढायचं आहे. म्हणजे हे नंबर्स आहेत ते आपल्याला ह्या साईडला घ्यावं लागणार आहेत. राईट. आणि हे न्यूमॅरिटरला आहे ते इकडं गेल्यानंतर हे काय होणार आहे डिवाइड होणार आहेत, म्हणजे खाली येणार आहेत डिनॉमिनेटरला आणि हे डिनॉमिनेटरचे नंबर्स आहेत ते न्यूमॅरिटरला जाणार आहेत. ओके. म्हणजेच बघा आता काय होत आहे 36.80 इंटू 100 इंटू 100. राईट. अपॉन हे वरचे नंबर आहेत ते डिव्हिजनला जाणार आहेत, म्हणजेच 116 इंटू 116. ओके. इज इक्वल टू पी. आता आपल्याला हे काय फर्स्ट हे सॉल्व करावं लागणार आहे. आता आपल्याला इथं पॉईंट आहे. राईट. इंटू 100 केल्यानंतर आपला हा नंबर येतोय 3680. म्हणजे हा पॉईंट्स काढायचा आहे का तर मल्टिप्लाय केल्यानंतर 100 हा पॉईंट जाणार आहे. इंटू 100 अपॉन काय 116 इंटू 116 इज इक्वल टू पी. आता फर्स्ट आपण काय ह्याचं डिव्हिजन करूया. ओके. तुम्ही बघितलं तर आता इथं 0 आलेलं आहे, इथं 6 आलेलं आहे. आपण काय ह्याला डायरेक्ट आता 4 सुद्धा मल्टिप्लाय करू शकतो बघा, किंवा 2 जरी केलं तरी चालते. मी 4 करते. 4 2 8 होते, नंतर 3 राहते म्हणजे 36. राईट. 4 9 36 येते. राईट. आणि इथं बघा आता 4 भाग घालवायचा आहे, म्हणजे 4 1 4 येणार आहे, 0 येणार आहे. राईट. आणि इथं 3 आलेलं आहे त्यामुळे 0 आणि 4 9 36 होते. राईट. 4 9 36 नंतर 2 इथं येते म्हणजे 4 2 8 आणि 0 म्हणजे 4 0 0. ओके. म्हणजे हा राहिलेला नंबर आधी आपण लिहून घेऊया. 1000920 इंटू 100 अपॉन 29 इंटू 116. ओके. आता 29 आपण डायरेक्ट ह्याला काय भाग घालूया. मी आता इथं साईडलाच डिवाइड करते बघा. 29 1000920. ओके. आता फर्स्ट हे आपल्याला 3 नंबर्स घ्यावे लागणार आहेत. राईट. 29 3 87 होते. 3 87 मायनस करायचं आहे. 10 मधून 7 गेले 3 राहणार आहे, इथं 9 येणार आहे, 9 मधून 8 गेले 1, इथं 0 येणार आहे. नंतर नेक्स्ट नंबर 9 आहे 139. राईट. आणि 39 4 केलं की 116 होते. 4 116. ओके. आता बघा मायनस केलं. 9 मधून 6 गेले किती राहिले 3 राहिले, 3 मधून 1 गेले 2 राहिले, इथं काही 0 राहतात. 23 राहिलेले आहे. नेक्स्ट नंबर कोणता आहे ह्याचा तर 2 आहे. राईट. 2 नंबर घ्यायचे 232 आणि 29 8 आता डायरेक्ट भाग जातो 8 232. ओके. मायनस करायचं आहे. 0 आलेला आहे. नंतर नेक्स्ट 0 हा नंबर आहे. 29 0 29 0 झालं. ओके. म्हणजे काय आपलं हे डिव्हिजन करून हा नंबर आलेला आहे ते आपण काय लिहून घेऊया 3480. राईट. आता इंटू 100 अपॉन आता ह्याचं
हे काय डिवाइड केलं त्यामुळे हे कट करून हे आलेलं आहे अपॉन 116. म्हणजेच हे नंबर आहेत का हे न्यूमेरेटरला आलेलं आहे 3480 इंटू 100 अपॉन 116. ओके. आणि आता आपण बघा आता भाग घालवू शकतो वापस से आपण 4नच भाग घालवला तरी चालेल. किती येते आता 4 2 8 3 राहते आणि 4 9 36. आपण ह्या नंबरला भाग घालवण्याऐवजी ह्या नंबरला 4 भाग घालूया. किती होते बघा 4 2 8 होते राईट. आणि 2 राहते आणि 0 म्हणजेच 20 आणि 4 5 20. ओके. म्हणजे हे नंबर्स आलेले आपण लिहून घेऊया 3480 इंटू 25 अपॉन किती 29. ओके. हे काय आहे सगळं आता प्रिन्सिपल आपण काढतोय. ओके. आता बघा नेक्स्ट आपण कशानं भाग घालवू शकतो डायरेक्ट आपण 29 भाग घालूया. ओके. 29 1 29 आणि इथं 29 1 29 आलं म्हणजे नंबर्स किती 5 राहणार आहे 34 मायनस 29 केल्यानंतर. ओके. आणि म्हणजे नेक्स्ट नंबर 8 आहे आणि 29 2 58 होते आणि 0 आहे 29 0 29. ओके. आणि 120 इंटू 25 करू आता आपण. ओके. 120 इंटू 25 इज इक्वल टू प्रिन्सिपल येणार आहे. म्हणजेच आता बघा 25 इंटू 12 करते आपण 0 नंतर देऊ. 12 5 किती होत आहे तर 60 राईट. आणि 12 2 24 राईट. 24 आणि 6 किती झालं 30 झालं. 300 आणि हे एक 0 म्हणजेच किती झालं 3000. म्हणजे प्रिन्सिपल किती आलेला आहे तर 3000. आणि आपल्याला अजून काय विचारलेलं आहे तर कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. ओके. आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू काय आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ओके. आणि अमाऊंट आपल्याला फर्स्ट काय दिलं होतं 4036.80 मायनस प्रिन्सिपल आता आपण किती काढलेलं आहे तर 3000. ओके. आता हे मायनस केलं बघा किती येते तर 0.80 ॲज इट इज येणार आहे राईट. 0.80 ॲज इट इज येणार आहे. नंतर 6मधून 0 गेलं 6 3मधून 0 गेले 3 राहिले 0 4मधून 3 गेले 1 राहिले राईट. आणि हे रुपीज म्हणजे 1036.80 रुपीज हे काय कंपाऊंड इंटरेस्ट आलं. ओके. तर स्टुडंट्स बघा आपल्या अशा पद्धतीने काय तर प्रॅक्टिस सेट 14.2 मधील क्वेश्चन 5 सॉल्व करून ह्या व्हिडिओमध्ये झाले आहेत राईट. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय राहिलेले क्वेश्चन्स बघूया. ओके. जर नेक्स्ट व्हिडिओ माझा तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.